उपस्थित शुद्ध परीक्षक आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, जननी जन्मभूमी हो महान भारती, जननी जन्मभूमी हो महान भारती, कोटी पुत्र अवतरतील गातील तुझ्या आरती, गातील तुझ्या आरती, अशा या पवित्र भारत मातेला त्रिवार वंदन करून मी माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. मित्र, राज्यस्तरीय क्रीडा शिक्षकांच्या स्पर्धा हा विषय हे परिपत्रक जेव्हा मी गटावर पाहिलं त्यावेळी कोणत्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हा माझ्यासमोर खरं तर मोठा प्रश्न होता. बघत असताना वक्तृत्व स्पर्धेवर माझी नजर गेली आणि त्या ठिकाणीच खेळून राहिली. मला वाटलं याच्यातले एखादा विषय बघावा आणि जर वाटलं तर आपण याच्यात सहभागी व्हावं. पण बघता बघता एक विषय मला त्या ठिकाणी असा मिळाला की बऱ्याचदा परीक्षा होतात, नीटच्या परीक्षा होतात, एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा होतात आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी पेपरमधून बातम्या येतात की ह्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, काही गुणांमध्ये थोडा मागं राहिला, काही गुणांमध्ये म्हणजे अगदी थोडक्यात त्याची संधी झुकली आणि अशा प्रकारे आत्महत्यांचं प्रमाण आपल्याला दररोजच्या पेपरमधून पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की आजची शिक्षण व्यवस्था कुठं तरी अडकलेली आहे, कुठं तरी समस्येमध्ये आहे. आणि म्हणून मला विषय निवडायचा वाटला की आजच्या शिक्षणाची ध्येय गाठण्यासाठी सद्यस्थितीत असलेले अडथळे, आणि म्हणून मी विषय निवडला शिक्षणाची ध्येय गाठण्यासाठी सद्यस्थितीतील अडथळे. मित्र, अडथळे जर आपण पाहायला गेलो तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो. ज्यावेळी आपले आई वडील आपल्याला लहानचं मोठं करत होते, शेतकरी होते, कष्टकरी होते, काबाड कष्ट करून आपल्याला शिक्षण दिलं आणि आपण त्यानंतर डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनियर झालो. पण आज जर परिस्थिती आपण पाहिली तर त्यापेक्षा अतिशय विपरीत परिस्थिती आपल्याला दिसते. आज जर आपण बघितलं तर आपण दोघंही आई वडील सुज्ञ सुशिक्षित नोकरी करतात, पण तरी सुद्धा त्यांची मुलं आज पुढे जाताना दिसत नाही आहे. हे चित्र का बदललं? आई वडील मुलांसाठी नोकरी करतात, काबाड कष्ट करतात, पैसे मिळवतात, पण त्याच मुलाने देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून ती म्हणतात की एखादा प्रश्न मुलाचा असेल तर ते म्हणतात की हा मोबाईल घे, युट्यूबला जा आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोध. आणि इथंच मुलं युट्यूबला प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता असंख्य अशा प्रवाहामध्ये अडकून जातात की त्या ठिकाणी ती मोबाईलच्या आदी होऊन जातात. ही खरीच समस्या आहे. दुसरी समस्या आपण पाहिली, पूर्वी आपण म्हणत होतो की पालकांचा शिक्षणाविषयी त्यांची अनास्था आहे. माझा मुलगा काय शिकून शिकून काय डॉक्टर होणार, काय इंजिनियर होणार, काय असे पूर्वीच्या वेळी म्हणत होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आजचा जो पालक आहे त्या प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. प्रत्येक जण नीट, जेई यासारख्या परीक्षांच्या माध्यमातून मुलांची अक्षरशः म्हणजे यंत्रासारखं त्यांची अवस्था करून सोडलेली आहे. यंत्रासारखं त्यांना राबवून घेतलं जात आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याचा कल, त्याला काय व्हायचं आहे, काय करायचं आहे ह्या गोष्टी विचारात न घेता अक्षरशः जोरानं त्याला या स्पर्धेमध्ये पळवत चाललेले आहेत. त्याच्या इच्छा आकांक्षा बाजूला राहिल्या आणि मुलगा मात्र आपलं निरामय आणि निरस जीवन जगत पुढे पुढे चाललेलं आहे. आणि त्यामुळं सुद्धा ही कुठेतरी मानसिकता बदलली पाहिजे. विद्यार्थ्याचा कल लक्षात घेऊन, आपल्या मुलाचा, आपल्या पाल्याचा कल लक्षात घेऊन पालकांनी त्याला पुढे केलं पाहिजे. त्यानंतर आपण शिक्षणातल्या जर अडथळा बघत गेलो तर इतर राज्यांमध्ये, सर्व आपल्या देशामध्ये भरपूर राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याचा एक बोर्ड आहे, सीबीएसई पॅटर्न आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यासक्रम दिला जातो. आणि त्यानंतर जेव्हाही मुलं इतर राज्यांमध्ये किंवा आणि कुठेतरी स्पर्धा परीक्षेला सहभागी होऊ इच्छितात त्यावेळी त्याच्यामध्ये काय ते खूप मोठी तफावत दिसून येते. आणि म्हणून हा अडथळा जर दूर करायचा असेल तर केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करून सगळीकडेच समानता आणली पाहिजे. ही जी अनियमितता आहे ती दूर करून सगळीकडे समानता आणली पाहिजे. आणि अशी जर त्यांनी समानता आणली तरच आणि तरच केवळ ही समस्या सुटेल आणि आपला विद्यार्थी कुठेतरी चांगल्या मार्गाला जाईल. यानंतर जर आपण पाहिलं तर असंख्य अडथळ्यामधून आणखीन एक अडथळा की इतर जपानसारख्या देशामध्ये जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी पाहिलं तर 20 पटाला एक शिक्षक, एखादा मोठा हॉल असतो त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी असतात, पण त्या ठिकाणी 20 मुलांच्या टप्प्यावर एक शिक्षक तिथं उभा राहून त्या ठिकाणी त्यांचं निरीक्षण करत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो. पण आपली मात्र परिस्थिती याच्यापेक्षा अतिशय उलटी आहे. आपल्याला या ठिकाणी 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक दिला जातो आणि कधी कधी 10-15 जर मुलं असतील तर त्या ठिकाणी 5वी पर्यंतची जरी शाळा असेल तर एकच शिक्षक ऑनलाईनची कामं करा, ऑफलाईनची कामं करा आणि त्यानंतर त्या 4ही वर्गांना न्याय द्या. आणि या ठिकाणी फक्त शिक्षक सुद्धा
एक समस्या बनून गेलेला आहे आणि त्यामुळं ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा एक अडथळा निर्माण झालेला आहे. यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपण बघतो की जपान सारख्या देशामध्ये इयत्ता 5वी मध्ये त्या ठिकाणी त्यांना मूल्य शिक्षण दिलं जातं. त्यांना सर्वप्रथम इतरांशी कसं वागावं, कसं बोलावं, मोठ्यांचा आदर कसा करावा, पाहुणचार कसा करावा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लहानपणात शिकवल्या जातात. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये आपण मुलगा टिकलं पाहिजे म्हणून आपण मात्र काय करतो आहोत की त्याला इयत्ता वय वर्ष 3 असताना सुद्धा तेव्हापासून त्याच्या हातामध्ये पाटी आणि पेन्सिल आपण डांबून देतो आणि त्याला रखडायला लावतो आणि त्यामुळं आपली मुलं आज संस्कार विसरलेले आहेत. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये मुलाचा त्याचा आचरण, त्याचे विचार, आचार ह्या गोष्टींचं निरीक्षण व्हायचं. पण आज हे गुरुकुल पद्धती संपलेली आहे. मेकावरच्या शिक्षण पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळं आपल्यातून संस्कृती हळूहळू दूर जाताना आपल्याला दिसते आहे. या सगळ्यावरती जर आपल्याला विचार करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या मुलांना आपण मूल्य देणं गरजेचं आहे, संस्कार देणं गरजेचं आहे. आपल्या चालीरीती, आपले सण समारंभ याविषयीची माहिती देणं त्यांना गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांना या ठिकाणी आणून या प्रवाहामध्ये आणून त्यावेळी खऱ्या अर्थानं या समस्या दूर होतील आणि त्या अर्थानं त्यावेळीच आपला देश सुजलाम होईल. आज जर परिस्थिती बघितली आणि या परिस्थितीमध्ये कोणी प्रश्न विचारला की माणूस आणि माणुसकी यामधील संबंध काय, असा जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं असेल, माणूस म्हणजे मी आणि माणुसकी म्हणजे स्वार्थ. अशी इतकी वाईट अवस्था आज समाजाची झालेली आहे. या वाईट अवस्थेतून समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर या शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे हे अडथळे सर्वप्रथम बाजूला सारले पाहिजे. तेव्हाच आपण महासत्ताकडे जाण्याचं जो स्वप्न पाहतो ते पूर्ण होईल. आणि म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतंय की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले आहे इसकी ये गुलसिता हमारा. हे जर आपल्याला खरं करायचं असेल तर आपल्याला आपले हे अडथळे बाजूला करून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपण चांगल्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. एवढं बोलून या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.